कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही आत्ताच्या आत्ता तिघांना घराच्या बाहेर काढा. अशा विश्वासघातकी माणसाचा अधिकार नाही घरात राहायचा. का म्हणून आम्ही घरातून जायचं? रुपाली, अगं ह्यो प्रश्न विचारताना तुला काहीच कसं वाटत नाही? अगं घरातनं जाणं न जाणं हे नंतरचा विषय आहे, पण आपण काय केलंय त्याच्याबद्दल पश्चाताप तर वाटू दे तुला. विनय काका, मला कळतंय आम्ही जे केलं ना ते तुम्हाला आवडण्यासारखं नाहीये, पण त्याच्या मागे आमचा कुठलाही वाईट हेतू नव्हता हे तरी समजून घ्या. दादा, आत्ता अमोलची जी परिस्थिती आहे ना ती जर बघितली तर तुम्ही हे जे काही केलं ना त्यात बरोबर असं मला काहीच दिसत नाही रे. मला एक कारण सांग, आम्ही तुम्हाला घराच्या बाहेर का काढू नये? अहो, माझं ऐका ना, हे सगळं मला आत्ताच कळलं होतं आणि मी तुम्हाला खरंच सांगणार होते, पण तिला सांगा कुणीतरी. ऐकून घेणं लांब, पण हिचं तोंड पण बघायची इच्छा नाही माझी. अहो तुम्ही काय बोलताय? हो ना, हे बघा, आता काही स्पष्टीकरण देऊ नको. तुम्हाला सगळ्यांना जे करायचं होतं ते तुम्ही केलं. हे सगळं करून तुम्हाला काय मिळालंय तुम्हालाच माहिती, पण एवढं मात्र नक्की की तुम्ही असं वागून आमच्या सगळ्यांचा विश्वासघात केलाय. खरंय, अगदी खरंय. मला वाटत होतं कुटुंबात सगळी एकत्र राहिली की एकमेकांची ताकद होतील म्हणून, आणि इथं बघितलं ना तर असं वाटायला लागलं की आता एकटं राहिलेलं बरं. बापू, अहो तुम्हीच असं म्हणालात तर कसं होणार या ठिकाणी? अहो स्वप्नील सर, माणूस आहे मी, माणसाला सहनशक्ती असते हो. घरातले कलह कुठवर बघायचे आम्ही, सांगा ना. आणि या वयात आता विनायकरावांना मला नाही सहन होते. बापू, मामनजी, हो तुम्ही प्लीज असा निर्णय घेऊ नका. मी हात जोडते तुमच्या पुढं. हे बघा, आता सगळ्यात जास्त अमोलला आपली गरज आहे, आपल्या सगळ्यांची गरज आहे. हो गप्प बसाव रुपाली ताई. अमोलसाठी आम्ही आमच्या रक्ताचं पाणी करू, काय पाहिजे ती करू, पण तुमच्यासारख्या खोट्या माणसांच्या सहवासात नाही ठेवणार त्याला. आणि रुपाली ताई, तुम्हाला घरात ठेवून घेण्याचा निर्णय आणि हट्ट अमोलचा होता, त्यामुळे त्याच्या बाबतीत असं वागून तुम्ही नेमका कोणाचा विश्वासघात केलाय ना याचा विचार करा जरा. अगं असं नाहीये आपण ना. मी अमोलचा वेळोवेळी चेकअप करून घेत आले आणि डॉक्टरने दिलेला गोळ्याचा डोस सुद्धा त्याला मी वेळेत देत होते. तुम्ही हवं तर एकदा विचारा ना अमोलला. अहो वहिनी, त्याला किमो ट्रीटमेंटची गरज होती, तुम्ही गोळ्यांवर दिवस काढत होता. त्याला कॅन्सर झालाय, थंडी ताप नाही. तुम्ही हे सगळं आम्हाला आधी का नाही सांगितलं हे सांगा आधी. मी सांगतो ना दाजी, यांना अमोल सोबत राहायचं होतं ना म्हणून यांनी असं केलं. अमोलचं भलं चिंतनापेक्षा त्याची आई बनण्यात जास्त रस होता यांना. अरे दीपक, असं बोलतो ना, एकदा तरी माझा विचार करणं मला काय वाटत असेल. नाही तर चुकीचं काय बोलतोय वहिनी? तुमचा हट्ट असे ना आमच्यापासून लपलेला नाही बरं का. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.